मी अमित मोडक. शिक्षण म्हणाल तर बी.कॉम झालेलं आहे, टॅक्सेशन लॉ झालेलं आहे, LLB झालेलं आहे आणि इन्व्हेस्टमेंट फायनान्स मॅनेजमेंट पुंबामधून केलेलं आहे. त्याच्यानंतरचं सगळं शिक्षण म्हणजे अनुभव, हेच मोठं शिक्षण. SMS Productions निर्मित जर्नी. मी पुण्यातला आणि त्यात सुद्धा सदाशिव पेठेत जन्मलेलो. ज्या दिवशी जन्मलो आहे तेव्हापासून पुण्यातच आहे. म्हणजे आता वय 64, त्यातली 2 वर्ष सोडली तर 62 वर्ष पुण्यात. पुण्यामध्ये सदाशिव पेठेमध्ये चित्रशाळा प्रेसच्या जवळ राहणारा, त्यामुळे जवळात जवळ असलेली शाळा पालकांनी निवडलेली. जायचा याचा खर्च नको, जाण्या येण्याचा मुलगा कुठे गेला आहे टेन्शन नको. प्रायमरी स्कूलला होतो पिल्ल्यांच्या शाळेत नूतन बाल विकास मंदिर म्हणून. त्याच्यानंतर गेलो इंग्लिश स्कूलला, मध्ये 2 वर्ष गेलो नाशिकला आणि परत पुण्यात आलो ते भावे स्कूलला. खरं शालेय लाईफ मी एन्जॉय केलं ते भावे स्कूलपासून पुढे, कारण तेव्हा मी 7वीपासून 8वीमध्ये पोचलो होतो आणि थोडं थोडं काहीतरी कळायला लागलं होतं. शाळा म्हणजे मोजून 500 पावलांवरती वगैरे राहण्याच्या घरापासून, त्यामुळे कधी डबा न्यायची सवय नाही, कधी दप्तर न्यायची सवय नाही. हातातच वह्या पुस्तकं न्यायची. मास्तर म्हणायचे असं दप्तर न घेता काय येतं, मी म्हणायचो जवळच राहतो. परत मधल्या सुट्टीत जायचं, पुढल्या पिरियडची वह्या पुस्तकं घेऊन यायची. म्हणजे काय तर एक तर दप्तर भरण्याचा आळसही असायचा की 7 तासांचं दप्तर कशाला भरून न्यायचं, आणि दप्तर भरलं की जरा वजन जास्त होतं, तोही आळस असायचा की एवढं वजन का उचलायचं. म्हणजे पहिल्यापासून जरा असं शॉर्टकट टाईपचं लाईफ जगायची सवय झालेली. आता शॉर्टकट लाईफ जगायची सवय झाली म्हणजे ते वाईट का चांगलं मला माहिती नाही. मी आज इथपर्यंत पोचलो म्हणजे ते चांगलं असावं असं म्हटलं तर नाही, ते तसं चांगलं नाही. कारण नंतर मी मुलाला म्हटलं की लाईफमध्ये कुठले शॉर्टकट नसतात. म्हणजे स्वतः सगळे शॉर्टकट घेतले, पण मुलाला सांगितलं लाईफमध्ये शॉर्टकट नसतात. पण मुलाच्या बाबतीतही तेच केलं की त्यालाही शाळेत जाताना कधी कॉमन रिक्षातून जाऊ दिलं नाही, कारण कॉमन रिक्षामध्ये एक विद्यापीठ असतं, तिथे एक नवीन शिक्षण पद्धती असते, ती नको होती. म्हणून त्याला खिशामध्ये 14 रुपये सकाळचे, 14 रुपये संध्याकाळचे द्यायचं आणि सांगायचं स्वतः रिक्षात बसायचं, शाळेत जायचं आणि स्वतः परत घरी यायचं. म्हणजे मर्यादित ज्ञान, जे शाळेत मिळेल तेवढंच ज्ञान मिळणार. आमच्या आईवडिलांचा तोच विचार होता की जवळच्या जवळ शाळेत घातलं म्हणजे मर्यादित ज्ञान मिळेल, शाळेतलं ज्ञान मिळेल. मित्र म्हणाल तर शाळेपासून म्हणजे अगदी प्रायमरी स्कूलपासून ते कॉलेजपर्यंत सर्व पठडीतले मित्र. म्हणजे जर का तेव्हाचे मित्र कोणी बघितले असते, माझ्या पालकांनी पण फार जवळून बघितले असते, तर मला म्हटले असते की कुठल्या वातावरणात जगतोयस, तुला काय बनायचं आहे, तुला काही कळतं आहे का. मला काही कळायचं नाही. मला एकच कळायचं की मित्र काही असला तरी त्याचे गुण आपण लावून घ्यायलाच पाहिजे असं नाही. तो बस आपल्याला सुख देणारा किंवा आनंद देणारा आहे ना, तेवढ्यापुरतंच बघायचं. म्हणजे तो दारू पितोय का, सिगारेट ओढतोय का, चित्रपट बघतोय, मवालीपणा करतोय, मला ते अशी काही कर्तव्य नसायचं. मला ते काही करायचं नसायचं. पण त्या मुलाचा किंवा माणसाचा स्वभाव चांगला असायचा, त्यामुळे तो माझा मित्र असायचा. मग मी माझा मित्र लॉन्ड्रीवाला होता, त्याच्या लॉन्ड्रीमध्ये उभं राहायचो. इच्छा म्हणून तिथे आलेल्या कस्टमरचे कपडे इस्त्री करत बसायचो, त्यामुळे मला इस्त्री चांगली करता येते. मग कधी कधी किराणा मालाच्या दुकानामध्ये उभं राहायचो. चौकातला किराणा मालाचा दुकानदार असायचा, त्याच्याशी गप्पा मारायच्या. मग त्यालाही कुठेतरी जाऊन यायचं असायचं, तो म्हणायचं अमित बस जरा, एक 10 मिनटं मी आलो जाऊन. मग त्यावेळेस 10 मिनटाच्या वेळात त्याची आलेली गिऱ्हाईकं करायची, त्याच्या इथलं काय काय सामान तो कसं आणतो, काय करतो बघायचं, तो व्यापार शिकायचा. दुधाच्या डेअरीवरती बसलो, अगदी पानाच्या गादीवरही बसलो, कारण की मित्र तसे होते सगळे. आणि मी सांगितलं असं कोणी फार सज्जन आणि फार अगदी एक खास स्टेटसचा असा मित्र कोणी नव्हता की ज्याला मी असं आवर्जून सांगावं की अमुक एक ना म्हणजे माझा मित्र होता. मी उलटं सांगतो, तो लॉन्ड्रीवाला ना तो माझा मित्र आहे, मी तिथे बालपण घालवलं आहे. ते पानाची गादी ना तो माझा मित्र आहे, तिथे मी बालपण घालवलं आहे. तो मारवाडी, तो जो किराणावाला आहे ना, तो माझा मित्र आहे. आता तो आजोबा दिसतोय, मी अजून आजोबा दिसत नाही, पण तो आजोबा दिसतोय. त्याचा नातू आता व्यवसाय करत नाही, तो आता कुठेतरी IT मध्ये, पण तो माझा मित्र आहे. तर असे प्रकारे लहानपण एकदम लाईट मूडमध्ये गेलं. कधी अभ्यास करायची इच्छा नव्हती, त्यामुळे केला नाही. फक्त वडिलांनी सांगितलेलं असायचं की पास जर झाला नाहीस तर पुढल्या वर्षी शाळेतून नाव काढणार, मी एका इयत्तेकरता तुला 2दा पैसे काही भरणार नाही. तर तेवढंच ध्येय असायचं की आपल्याला पास व्हायचं आहे. आणि नशिबाने झालं ते पूर्ण, की कुठल्याच वर्षी नापास झालो नाही. मार्क म्हणाल तर मी इथे पब्लिकली सांगावे असे नाहीतच ते, किंबहुना पब्लिकली सांगितले तर उद्यापासून माझ्याशी कोणी बोलले नसं होईल, अशा पद्धतीचे मार्क, पण पास झालो. त्यामुळे आणि वडिलांनी मला एक कानमंत्र देऊन ठेवला होता
की तू BCom हो, तुला BCom झाल्यानंतर कोणी विचारणार नाही तू फर्स्ट क्लासमध्ये आलास का सेकंड क्लासमध्ये आलास का पास क्लासमध्ये आला. मी BCom आहे, मी ग्रॅज्युएट आहे, एवढ्यालाच फक्त महत्त्व असतं. त्यामुळे कसंही कर पण ग्रॅज्युएट हो. पण ग्रॅज्युएट झाल्याच्या दुसऱ्या दिवशी वडिलांनी सांगितलं की आता माझी तुझ्याबद्दलची जबाबदारी संपली, आता तुला काय करायचं ते कर. मी गेलो, सायकल घेतली, निघालो. पर्वती इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये गेलो, त्यानंतर गुलटेकडी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये गेलो. तिथे एका दुसऱ्या मजल्यावरच्या ऑफिसमध्ये गेलो. एकच माणूस केबिनच्या आत बसलेला होता, ऑफिसमध्ये कोणी नव्हतं. दारावरती ठकठक केलं, ते म्हणले या काय काय. म्हटलं काही काम असलं तर सांगा. मग काम असलं तर सांगा म्हटल्यानंतर ते म्हणले काम काय, अरे मी एकटाच बसतो इथे, माझी फॅक्टरी आहे तळेगावला, इथे काही लागत नाही मला. मी म्हटलं काय असेल ते सांगा. त्यांनी मजेत म्हटलं, मी मजेत हो म्हटलं. ते म्हणले काय करणार आहेस, बाहेर स्टूलवर बसणार आहेस का, ऑफिस बॉय बनणार आहेस का. मी म्हटलं बसतो की, मला काही प्रॉब्लेम नाही. तर म्हणलं बघा, मी जर एखाद्याला सांगितलं की मी तुला ऑफिस बॉय म्हणून ठेवून घेतलं आहे किंवा तुला शोभणार नाही बाहेर जाऊन सांगणं की मी BCom झालो आहे ऑफिस बॉय. म्हटलं सांगायचं आहे कोणाला. मला आत्ता वडिलांनी सांगितलं माझी तुझी जबाबदारी संपली, मला काम पाहिजे. मी आलो, बसलो ऑफिसमध्ये, त्यांना पाणी द्यायला लागलो, चहा द्यायला लागलो, चहाचा कप उचलून ठेवायला लागलो, कप विसळून ठेवायला लागलो, चहाची ऑर्डर द्यायचो, कुलूप लावायचो, ऑफिस बंद करायचो, त्यांचं टेबल पुसून ठेवायचो. 1 महिनाभराने त्यांना वाटलं की आपलं काहीतरी चुकतं आहे. मग ते मला म्हणले तू जे काम करतोस ते ठीक आहे, पण त्या व्यतिरिक्तही तुला काही येतं का. मी म्हटलं हो, माझी 40ची टायपिंग झालेलं आहे, इंग्रजी मराठी दोन्ही टायपिंग येतं मला. ते म्हणले लेटर ड्राफ्ट करू शकतोस का. तर आमच्या वडिलांचं इंग्रजी चांगलं होतं, गणित चांगलं होतं, त्यामुळे ते आम्हाला इंग्रजी शिकवायचं आहे. म्हणजे मी क्लास कुठलाच लावला नाही, पण ते इंग्रजी शिकवायचं आहे, त्यामुळे इंग्रजीचं थोडं ज्ञान होतं, त्याचा मला उपयोग झाला. मी म्हटलं हो करू शकतो. त्यांनी मला 1-2 गोष्टी सांगितल्या. ते म्हणले ही 2 लेटर बनव, टाईप कर आणि मला आणून दाखव. ते झालं. ते जसं आलं तसं त्या दिवसापासून ते म्हणले तू आत्ता करतोयस ती सगळी कामं करायला माझी काही हरकत नाही, पण आता स्टूलवर बसू नको, तू खुर्चीवर बस आणि टाईपरायटर समोर ठेवून बसत जा. तू आपल्या ऑफिसमधला माझा क्लार्क, पर्सनल क्लार्क, आणि तू इथून पुढे लेटर बनवणे, टायपिंग करणे, पोस्टिंग करणे या गोष्टी कर. म्हणले हिशोब ठेवायला जमतात का तुला. मी म्हटलं ठेवून बघतो. मग त्यांचे CA आले, त्यांना विचारलं कसं करायचं काय करायचं, त्यांनी समजून सांगितलं, ते ठेवायला लागलो. आणि हळूहळू मी प्यून कम टायपिस्ट कम अकाउंटंट कम त्यांचा ऑफिसचा त्यांच्या नेक्स्टचा सर्व भार सांभाळणारा झालो. आणि तिथून मग माझं करिअर हळूहळू सुरू झालं. तिथल्या बिल्डिंगमधल्या बाजूच्या माणसांनी येऊन विचारलं तू यांचं सगळं सांभाळतोस, माझं अकाउंट्स लिहिशील का. मग त्यांचे अकाउंट लिहायला लागलो. काही दिवसांनी मी जिथे गेलो होतो ते ऑफिस बंद झालं. ज्यांचं अकाउंट लिहित होतं ते म्हणले आता ते ऑफिस बंद झालं तर होऊ दे, तू आता आमच्याकडेच कायमचं काम करायला लाग. ते होतं इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर, हाय टेन्शन इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर. माझ्या लाईफमध्ये वडील मला कधी पॉकेट मनी द्यायचे नाही, त्यामुळे कॉलेजमध्ये असताना मी त्या काळामध्ये घरामध्ये कडप्प्याचा ओटा बांधणं, किचन ओटा बांधणं हे फार प्रत्येकाचं एक स्वप्न असायचं. त्यानंतर बाथरूममध्ये पण काही विशिष्ट प्रकारच्या टाईल्स लावून घेणं वगैरे, ती कामं मी करायचो आणि त्यातून पैसे मिळायचो आणि त्यातून पॉकेट मनी मिळवून खर्च करायचो. आणि त्यामुळे मी अगदी सढळ हाताने कॉलेजमध्ये खर्च करायचो. मित्रांना घेऊन हॉटेलमध्ये जायचो, मित्रांना घेऊन चित्रपटांना जायचो. मी आत्ता तुम्हाला एक छोटीशी गोष्ट म्हणून सांगतो, मी 365 दिवसात 400 पिक्चर बघायचो. एकेका दिवसात 2-2 पिक्चर बघणे तर माझ्या अंगवळणी पडलेल्या गोष्टी होत्या. बरं घरी कळून एक पिक्चर बघितलेलं म्हणून 3 वाजताचा पिक्चर असला तर 3:30ला निघायचं, 6ला सुटणारा पिक्चर असेल तर 5:30लाच थिएटरमधून निघून घरी यायचं, म्हणजे घरच्यांना कळणार नाही. आणि घरचे वडील म्हणायचे माझ्याकडेच असतं, तू पैसे मागत नाही असतं, मी तुला काही विचारणार नाही, तू काय करतोस काय नाही. हा एक आहे मात्र, दारू पिऊ नकोस, सिगारेट ओढू नकोस, कुठल्या वाईट नादाला लागू नको. आता चित्रपट बघणे हा माझ्या दृष्टीने वाईट नाद नव्हता, त्यामुळे मला तो आवडायचा. आजही आवडतं चित्रपट बघायला, मी आजही चित्रपट बघतो. त्यानंतर हळूहळू मी ते इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरकडे होतो, त्यामुळे मला इलेक्ट्रिकलमधलं कळायला लागलं, फर्निचर केलेलं लहानपणी त्यामुळे फर्निचरमधलं कळायला लागलं, सिव्हिलची कामं केलेली, घरं रंगवण्याची कामं केलेली त्यामुळे त्यातलं कळायला लागलं. आणि त्याच्यातून हळूहळू लाईफ घडत गेलं. आणि त्यामुळे मला एक माहिती आहे की कुठलंच काम छोटं नाही, कुठलंच काम मोठं नाही. तुम्हाला जे समाधान देईल ते काम चांगलं. आणि तुम्हाला समाधान कशात मिळतं तर यस, मी कष्ट केले तर मी कष्ट करून पैसे मिळवलेत याच्यात मला समाधान मिळतं. रादर दॅन मी कोणाकडे तरी जाऊन रडलो की मला पैसे कमी आहेत, मला शिकवा, मला मदत करा, तर ते मला कधीच जमलं नाही. आणि माझं म्हणणं आहे की प्रत्येकाने लाईफमध्ये तेच करावं की स्वयंपूर्ण व्हावं, काही काम करावं, छोटं मोठं काही विचार न करता काम करावं. आजही मी माझ्या लाईफमध्ये सगळी कामं करतो. मी माझ्या ऑफिसमध्ये माझ्या टेबल कोणाला आवरू देत नाही, माझ्या घरामध्ये माझे टेबल कोणाला आवरू देत नाही. आजही माझे सर्व कपडे मी स्वतः धुतो, त्याला स्वतः इस्त्री करतो. आजपर्यंत मला कोणीही ते दुसऱ्यांनी केलेलं आवडत नाही. आणि ते एकाच कारणामुळे
की लहानपणापासून अशीच काही ना काहीतरी करायची सवय झाली आहे. आणि आमच्या वडिलांचं जे बालपण गेलेलं होतं, त्यांनी जे सांगितलेलं होतं, त्यामुळे तर मला फार महत्त्वाचं होतं ते. कारण त्यांना त्यांच्या वयाच्या 3ऱ्या वर्षी त्यांचे आईवडील गेले होते आणि ते 4 भावंडं पुण्यात आली होती आणि 20 रुपयाच्या खोलीत भाडं देऊन राहून शिकली. ते सांगायचे की एका पातेल्यात आम्ही एक पातळ भाजी करायचो, पालेभाजी करायचो, पोळ्या करायचो. सकाळी तीच पालेभाजी, दुपारच्या नाश्त्याला तीच पालेभाजी, रात्रीच्या जेवणाला तीच पालेभाजी आणि पोळ्या, असं खाऊन आम्ही जगलेलो आहे. त्यामुळे मला पैसे काय असतात, त्याचं महत्त्व काय असतं, त्याला का महत्त्व असतं आणि लाईफ जर तुम्हाला घडवायचं असेल तर तुम्हाला काय काय करावं लागतं याची पूर्ण जाणीव आलेली होती. आणि त्यामुळे मला कधी मिळालेल्या पैशामुळे मी हुरळूनही गेलो नाही आणि नसलेल्या पैशामुळे दुःखी झालो नाही.